नमस्कार मैत्रिणींनो, सखी कट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत. सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो व रात्रीचा कालावधी कमी होतो. यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला असून पुण्यकाळ दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. यावर्षीच्या संक्रांतीला विशेष दुर्मिळ योग आला आहे. तो म्हणजे यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या संक्रांतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र नेसलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. अशी मान्यता आहे की संक्रांत देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते ते वस्त्र महिलांनी परिधान करण्याचे टाळावे. त्यामुळे यावर्षी संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तर महिलांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र त्या दिवशी नेसण्याचे टाळावे. मकर संक्रांती हा पुण्यसंचयाचा काळ आहे. त्यामुळे नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. सूर्यनारायणाची पूजा करावी, त्याला अर्घ्य द्यावे. महिलांनी हळदी कुंकू समारंभ करावे, जे ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक प्रमाणात निर्माण करतात. हळद हे सौभाग्याचे प्रतीक आणि कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे हळदी कुंकू समारंभ करावे व वाणही द्यावे. यालाही विशेष महत्त्व आहे. महिलांनी वसा करावा, त्याला देखील खूप विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या पुण्यकाळात दानाला देखील खूप महत्त्व आहे. तिळाचे दान, गाईला चारा, ब्राह्मणाला दान या प्रकारचे दान तुम्ही करू शकता. तर ही आहे 2026 मधील मकर संक्रांतीविषयी माहिती. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी कट्टा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर संक्रांतीविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या भागात मकर संक्रांती कशी साजरी केली जाते हेही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक यू.